बघा इथं क्वेश्चन नंबर 3 मधला जो सी दिलेला आहे बघा तो आपण सॉल्व करणार आहे आता. सी काय दिलेलं आहे बघा इथं, फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ x plus y equals to 4 and 2x plus y equals to 4 and parallel to the x-axis. म्हणजे काय आहे की एक लाईन आहे, ती लाईन ह्या दोन लाईनच्या इंटरसेक्शन पॉईंटमधून पास होती. म्हणजे या लाईन दोघी एकमेकींना जिथं क्रॉस करतायत त्या क्रॉस पॉईंटमधून ती लाईन पास होणार आहे आणि ती जी लाईन आहे पॅरलल आहे एक्स ॲक्सिसला. तर बघा आपण इथं पहिले तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो. सपोज ही कोऑर्डिनेट सिस्टम आहे, ठीक आहे, ही काय कोऑर्डिनेट सिस्टम आहे. मग कोऑर्डिनेट सिस्टममध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की ती लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे आणि त्याच्या आधी काय सांगितलं आहे की दोन लाईन आहे. सपोज ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. तर एक लाईनचं इक्वेशन एक्स प्लस, सपोज ही लाईन आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 4 आणि ही लाईन आहे 2x प्लस वाय इक्वल्स टू 4. ह्या लाईनच्या पॉईंटमधून ती लाईन पास होणार आहे आणि एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. तर बघा एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणल्यानंतर कशी राहणार आहे, बघा या पॉईंटमधून ती लाईन पास होणार आहे आणि एक्स ॲक्सिसला पॅरलल राहणार आहे. ठीक आहे, मग आपल्याला ह्या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आणि हा पॉईंट फाइंड आउट करायचा यांच्या इंटरसेक्शन पॉईंटवरून. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार, इंटरसेक्शन पॉईंट फाइंड आउट करणार. ठीक आहे, मग इथं लिहायचं सोल्युशन. ठीक आहे, सोल्युशनमध्ये लाईन इज पासिंग थ्रू intersection of x plus y equals to 4 and 2x plus y equals to 4. मग आता या दोन लाईनच्या इंटरसेक्शन पॉईंट मधून पास होती. मग आपल्याला याला काय करावं, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, मग सायमल्टेनियस इक्वेशन जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट भेटणार आहे. मग बघा एक्स प्लस वाय इक्वल्स टू 4 आणि 2x प्लस वाय इक्वल्स टू 4. मग याला हे जे इक्वेशन आहे हे जर दोघी एकमेकींमधून सबस्ट्रॅक्ट केलं तर बघा -2x इथं हे प्लस मायनस मायनस होणार आणि हे मायनस होणार. ठीक आहे, म्हणजेच इथं बघा हा +4 हा -4 कॅन्सल होणार आणि एक्समधून -2x गेला हा हे -x येणार आणि इक्वल्स टू काय आहे 0 आहे. म्हणजे एक्स इक्वल्स टू काय आलं 0 आलं. म्हणजे एक्स पॉईंटचं कोऑर्डिनेट 0 आलं. जर x इक्वल्स टू 0 पुटिंग इन इक्वेशन 1, सपोज याला 1 इक्वेशन म्हणा, याला 2 इक्वेशन म्हणा. मग याच्यामध्ये जर पुट केलं 0 प्लस वाय इक्वल्स टू 4 म्हणजे y इक्वल्स टू काय आलं 4 आलं आणि x इक्वल्स टू किती आलं 0 आलं. मग हे दोन पॉईंट काय आले इंटरसेक्शन पॉईंट आला. ठीक आहे, तर बघा x इक्वल्स टू कोऑर्डिनेट पॉईंट काय आला 0 आला. म्हणजे याचा अर्थ काय हे इथं असं आहे, या लाईन सोबत अलाईन आहे. ठीक आहे, तर बघा आपल्याला जो इंटरसेक्शन पॉईंट भेटला तो काय भेटला, मग लिहायचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन x, y इक्वल्स टू 0, 4. ठीक आहे, हा पॉईंट काय आला 0, 4 आला. मग बघा आपल्याला आता काय सांगितलं आहे की लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. मग एक्स ॲक्सिस जर लाईन पॅरलल असेल तर मग लाईनचा स्लोप काय येईल 0 येणार आहे. काय येणार आहे 0 येणार आहे. का, कारण की हॉरिझॉन्टल लाईन आहे. नंतर देन लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस so slope of line
ऑफ लाईन बिकम 0. ठीक आहे, बिकम m इक्वल्स टू 0. m इक्वल्स टू 0. मग बघा, मग आता इक्वेशन ऑफ लाईन बाय स्लोप पॉईंट फॉर्म इथं लिहायचं बाय स्लोप पॉईंट फॉर्म m इक्वल्स टू 0 आणि पॉईंट काय आहे, पॉईंट x1 y1 इक्वल्स टू 0,4. मग स्लोप पॉईंट फॉर्मल्या y मायनस y1 इक्वल्स टू m इंटू x मायनस x1. ठीक आहे, मग बघा आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे. y मायनस y1 किती आहे, 4 आहे, इक्वल्स टू m किती आहे, 0. x किती आहे, x काही नाही. ठीक आहे, x इक्वेशन मध्ये येणार आहे आणि x1 किती आहे, 0 आहे. ठीक आहे, y मायनस 4 इक्वल्स टू 0 इंटू x, 0x मायनस 0 म्हणजेच y मायनस 4 इक्वल्स टू 0 आणि y इक्वल्स टू 4. y इक्वल्स टू किती आलं, 4. मग इथं लिहायचं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे, म्हणजे काय रिक्वायर्ड इक्वेशन आहे लाईन्स. हे काय, त्या लाईनचं रिक्वायर्ड इक्वेशन आहे. तर बघा, स्टार्टिंगला काय आपल्याला 2 लाईन दिल्या होत्या, त्या 2 लाईनचा आपण इंटरसेक्शन पॉईंट फाइंड आउट केला. इंटरसेक्शन पॉईंट कसं काढायचं, सायमल्टेनियस इक्वेशनने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, सायमल्टेनियसली म्हणजे काय करायचं, यांचा एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायचे. ठीक आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायला काय की आपण इक्वेशन 1 मायनस 2 केलं, त्याच्यावरून आपल्याला एक्स भेटला, वाय भेटला, मग तो आला इंटरसेक्शन पॉईंट. आणि ती लाईन काय सांगितली होती, एक्स ॲक्सिसला पॅरलल. मग एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजे त्या लाईनचा स्लोप काय आहे, 0 आहे. जर लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तिचा स्लोप इन्फिनाईट राहतो. जर लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असली तिचा स्लोप 0 राहतो. ठीक आहे, आणि मग आपण बाय स्लोप पॉईंट फॉर्मनुसार y मायनस y1 इक्वल्स टू m इंटू x मायनस x1 नुसार त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि त्या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट केलं. लाईनचं इक्वेशन आलं y इक्वल्स टू 4. ठीक आहे, किंवा y मायनस 4 इक्वल्स टू 0, कारण की एक्सचं कोऑर्डिनेट 0 आहे. ठीक आहे, तर मग हा प्रॉब्लेम आला होता 4 मार्कासाठी.